मी सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की हे लोक या ठिकाणी स्वतः स्वयंपाक बनवून याच ठिकाणी हे जेवण करत आहेत. या ठिकाणी यांनी संसार मांडलेला आहे. कारण हे तसंच आहे, छत्रपती संभाजीनगरमधील जे हर्सुल भाग आहे त्या भागामधील गट क्रमांक 216 आणि 217 मधील जे अतिक्रमण होतं ते अतिक्रमण महापालिकेने पाडलं आणि त्या ठिकाणचे जे लोक होते, ते कुटुंब होते, ते उद्ध्वस्त झाली आणि त्यांनी आपल्या मागणीसाठी आता छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन सुरू केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन त्यांनी या ठिकाणी सुरू केले. त्यांनी सर्व संसार या ठिकाणी मांडलेले आहे. या ठिकाणी चुली मांडलेले आहे आणि या ठिकाणी हे स्वयंपाक करून या ठिकाणी खातात, या ठिकाणी झोपतात. आपण या ठिकाणी बघू शकता की वृद्ध महिला आहेत, मुलं आहेत, पुरुष आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे कुटुंब या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी महिला आहेत, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, मला सांगा, तुम्ही कुठे राहत होत्या? अतिक्रमणाची कारवाई झाली, आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे का आम्हाला घरं द्यावा. आमचे अतिक्रम त्यानं निर्दयपणाने पाडलेलं आहे, आम्हाला उन्हात टाकलेलं आहे त्यांनी आणि बिना आम्हाला नोटीस देता त्यांनी आमच्यावर हल्ला केला आहे. त्याच्यामुळे आमचा जीव चिडला, मग आम्हाला हे घ्यावं लागलं. आता आमचं जोपर्यंत घरं होत नाहीत, ते आम्हाला घरं देत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. त्या ठिकाणी किती वर्षापासून राहत होतात? 17 वर्षाने राहतोय आम्ही. 17 वर्ष झाले आम्हाला कंप्लीट. असं मालकीची कुणाची जागा नाही तिथे? नाही, गायरान जमीन आहे अतिक्रम, त्या जागेवर आम्ही बसलो. संविधान कलम 21 अनुसार मूलभूत अधिकार पाहिजे की नाही, त्या विषयावर बसलोय आम्ही. डायरेक्ट आल्यानं आमच्यावर हल्ला केला. आम्ही भाजी, कोणी आंघोळ करतंय, कोणी कपडे धुतंय, कोणी बदलतंय, कोणी झोपलेलं आहे, कोणी जेवतंय. त्यामुळं आम्हाला जास्तच, आणि कोणाचे डोके फोडले, त्यांनी दगडफेक केलेत डायरेक्ट. या ठिकाणी अजूनही काही कुटुंब आहेत, आपण पुढे जाऊन बघू शकू की मोठ्या प्रमाणात कलेक्टर ऑफिस समोरची जी जागा आहे त्या ठिकाणी नेहमी आंदोलन होतात आणि या आंदोलना ठिकाणीच हेही आंदोलन सुरू आहे. आमच्या हक्काची जागा किंवा आम्हाला घर मिळालं पाहिजे अशी मागणी या कुटुंबांची आहे. आपण बघू शकता की गोरगरीब लोक आहेत, हातावर कमवायचा आणि पोट भरायचा असा यांचा प्रपंच चालतो आणि आता हे उघड्यावर पडलेले, त्यामुळं आम्हाला सरकारनं घर द्यावं अशी मागणी या महिलांची, नागरिकांची आहे. ताई, मला सांगा, तुमचं घर पाडलंय, तुमची काय मागणी आहे आता? सर, आम्हाला घर पाहिजे. आम्हाला रमाबाई आवास घर पाहिजे आणि त्याच जागेवर पाहिजे सर. कारण की आमची परिस्थिती 10-12 लाखाचं घर घ्यायसारखी नाही आहे. आम्हाला त्याच जागेवर घर पाहिजे सर. आता जोपर्यंत आम्हाला घर मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. आमचा हा संसार असाच चालणार, ह्याच जागेवर चालणार आणि जसा आहे तसाच चालणार. आम्ही गरीब कष्टकरी लोक आहे सर. आमचं असं कोणीच ड्युटीला नाही, सगळे हातावरचे आहे. आता आम्ही कोणीच कामाला नाही. आमचा पुढचा प्रश्न पडलेला आहे आम्हाला काय करून खा, आमच्या लेकराबाळाला काय चारावा आणि कुठं कामाला जावं म्हणून. आज आमच्यावर अशी परिस्थिती आहे, माय भीक मागू द्याय ना आणि सरकार पोट भरू द्याय ना. आज आमची परिस्थिती अशी सर. तर कृपया करून तुम्ही आमचं मागणं सरकारपर्यंत पोचवा की आम्हाला घर मिळवून द्या सर. कसं का होत नाही, आमच्या लेकराबाळाला घेऊन राहायसाठी आम्हाला घर पाहिजे सर. आम्हाला हक्काचं घर पाहिजे, आम्हाला हक्काचं घर पाहिजे सर. आणि तो आमचा अधिकार आहे. संविधान कलम 21 नुसार हा आमचा जगण्याचा अधिकार आहे. कारण की जर आम्ही भारताचे नागरिक नसन तर आम्हाला ज्या देशाचे नागरिक समजतात त्या देशात नेऊन सोडावे. सरकारला आमची हीच विनंती आहे. शिंदे साहेबांनी लाडकी बहीण म्हणलं ना, तर लाडकी बहीणचं घर सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. आज आम्हाला बेघर केलं, आज आम्हाला रोडवर आणलं. आता हे रोडवर आम्ही कोपर्यंत राहणार सर? लेकरं बाळा घेऊन कोपर्यंत राहणार आम्ही? आमची कुठेतरी सोय केली पाहिजे ना त्यांनी. सरकारने आमची सोय केली पाहिजे सर. कुठेतरी आमची पहिले सोय करा म्हणा त्यांना. घर आम्हाला स्वतःचं हक्काचं घर पाहिजे. नक्कीच हक्काचं घर पाहिजे अशी या नागरिकांची मागणी आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की आज जे या ठिकाणी स्वयंपाक करतात, काही ठिकाणी पोळ्या चालू आहेत. परंतु देशभरात एकीकडे सरकार जे बाहेर देशातून आलेले नागरिक आहेत त्यांचा शोध घेत आहे, त्यांचा तपास करत आहेत आणि दुसरीकडे मात्र या देशातील नागरिक फक्त जागा नसल्यामुळे कुठेतरी अतिक्रमण केलं होतं म्हणून ते अतिक्रमण पाडलं आणि कित्येक कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आपल्याला दिसू शकतात. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.